एवढ्या अडचणीमध्ये परवा सोमवारी तेव्हा बहिणीला सोडवाय गेलं सकाळी त्याच्या सासरी आणि त्याला फोन केला पोलिसांनी की बाबा तू कुठे आहे? तर म्हणलं मी इकडे. तर बोलले त्याला घरी येऊन त्याला घेऊन गेले पोलीस आणि त्याला विचारलं काही विचारलं पण त्याची केस पण दाखल नाही. मग त्याचा गुन्हा नसताना त्याला का मारलं? एवढं मारलं पट्ट्यांचे वळ उठले त्याच्या पायावर हातावर. मग एवढं का मारलं आणि त्याचा फोन पण जप्त केला आणि त्याचा स्वतः बाप होता. तो त्याने फोन केला कुठे? तो बोलला मी पोलीस स्टेशनमध्ये बघतो. बाप गेला तिथं म्हणलं माझ्या पोराला मारू नका मी तुमच्या पाया पडतो मी एकुलता येते माझा. तर त्याला बाहेर काढलं त्याला एवढं मारले आणि त्या डिप्रेशनमध्ये जाऊन त्यांनी घरी सोडलं त्याला. त्याचा फोन जप्त केला. त्याला वाटलं आता त्याला बोलले की उद्या पण आम्ही तुला बोलवणार ह्या चौकशीसाठी नाही भावाला त्याच्या आणि घरी जाऊन त्याने दुसऱ्या दिवशी त्याला वाटलं मला आता बोलवणार आहेत मला खूप मारतील. त्या डिप्रेशनमध्ये फाशी घेतली. असा नेमका त्याचा गुन्हा काय होता? असा काय गुन्हा केला होता? सांगितलंच नाही आम्हाला. गुन्हा सांगा पाहिजे त्यांनी काय केलंय. गुन्ह्याबाबत कुठलीही कल्पना पोलीस स्टेशनने दिली नाही. त्याची FIR पण नाही की बाबा त्याच्यावर केस आहे बाबा त्याला हे केलंय सांगायला पाहिजे ना आम्हाला. आम्ही 6 वाजल्यापासून इथं बसलोय कालपासून त्यांना विचारतोय की त्याचा गुन्हा काय आहे, तुम्ही त्याला कोणी मारलं, तुम्ही त्याचा मोबाईल का जप्त केला, नाही तर त्याची FIR तुमच्याकडे कंप्लेंट असेल ना कोणी केली असेल त्याचं आम्हाला त्याचं नाव नको पण कंप्लेंट जी रजिस्टर झाली ते तरी तुम्ही दाखवता ते बी ते आम्हाला दाखवत नाही. आता पुढच्या महिन्याचा बर्थडे 28 तारखेला 18 रनिंग त्याचं अंत चालू आहे. तुम्ही आजच्या मुलीला कसं हे केलं? सगळ्यांनाच पहिली मुलगी पण ह्यांच्यामुळेच गेली आहे. 7-8 वर्ष तिचा पण फोन त्यांनी जप्त केला तिला पण असे टॉर्चर करून तिने पण आत्महत्या केली. तेव्हा पण आम्हाला न्याय भेटला नाही. एक कार्यकर्ते आणि मामा मोठा मामा त्याचा फोन आणायला गेले होते. त्या चव्हाण साहेबांना फोन केला पण त्यांनी फोन काय उचलला नाही आणि बाकीच्यांनी बी कोणी सांगितलं नाही त्यांना की ते कुठे गेले म्हणून. ती दोघं परत आली. त्याला बोलवतो म्हणून जोपर्यंत माझ्या बहिणीचा मुलगा मयूर संपत खुंटे याला जो पोलीस अधिकारी आहे चव्हाण त्याला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली अटक होत नाही त्याला शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही बॉडी ताब्यात घेणार नाही आणि त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्याशिवाय तर आम्ही बॉडी हातात घेणारच आणि त्याला निलंबित केलंच पाहिजे. त्यांनी दुसरं काय माहित नाही. आमचं हायकोर्टाचं आमच्या पुढे आणून कालपासून आम्हाला म्हणतात त्या तो बॉडी पोस्टमॉर्टमला घ्या पोस्टमॉर्टमला घ्या अजून ते काय करत नाहीये. FIR पण न्याय कोण देणार आहे? काय झालं जी? कोण न्याय देणार आहे? माझ्या नातूला मारला पोलीस आले त्याला पट्ट्याने मारलं त्याच्या अंगावर पण आहे आणि इतका मारला की त्याच्या अंगावर काळं भिन अंग झालंय त्याचं सगळं. आणि पोलीस लोक येतात चला तिकडं चला इकडं नुसती माझ्या माणसाची नाही केली आमचं दुःख करायचं का यांच्या मागं पडायचं सांगा तुम्ही. आम्ही कालपासून आंदोलन करतो कालपासून आम्हाला न्याय मिळाला का तर आम्ही आंबेडकरवादी चळवळीचे हे सदस्य म्हणून का आम्हाला न्याय नाहीये का? आहे का नाही तेवढं सांगा आम्हाला. 4 लोक नेतात तिकडं काय बोलतात तिकडं काय बोलतात आम्ही कोण आमचं न्याय करायचा? ती प्रत्येक वेळेस त्या मुलाच्या आईला अजूनपर्यंत सांगितलेलं नव्हतं पण सकाळी सांगितलं तिला. ज्यावेळी प्रत्येक पोलीस आज जातोय त्यावेळी ती भीतीने म्हणते ताई जा लवकर माझ्या पोराला मारायला चालले त्याला वाचव. ती अजून मान्यच करा ना की माझा गेलाय म्हणून त्याला मारतील. तो पोलीस आज चाललाय त्याला मारतील हे आज त्याच्या मम्मीचा शब्द आहे. अजून आम्ही कोणता एकच होता त्याला काय झालं तर ती आत्महत्या करणार ती अशी बोलते आम्ही कोणाकडे बघायचं? बरं आत्ता नेमकी तुमची पुढची भूमिका काय असणार? आम्हाला न्याय पाहिजे आणि त्या चव्हाणाला समोर आणा नाही तर त्याला निलंबित करा. काल रोजी एक 19 वर्षाचे युवकाचा जे निधन झालेलं आहे एका सुसाईड केसमध्ये त्याबाबत भोर पोलीस स्टेशनची हद्दीमध्ये त्याबाबत एक प्रोटेस्ट करण्यात आला होता आणि त्या प्रोटेस्टमध्ये काही प्रोटेस्टर्सकडनं जे आंदोलन आले होते किंवा त्याच्यामध्ये कुटुंबाचे मेंबर होते त्यांचे काही आक्षेप होते. ते आक्षेपसाठी इथे मीटिंग बोलावली गेली आहे आणि त्याचे जे ऑब्जेक्शन्स होते ते सगळे ऐकण्यात आले
आणि त्याबाबत आमच्याकडून प्रशासकीय पद्धतीने म्हणजे त्यामध्ये जे पोलिसाच्या विरुद्ध जे ऑब्जेक्शन घेण्यात आले होते, प्रशासकीय पद्धतीने जे काही ॲक्शन घेतले जाणार आहे ते घेण्यात आलेले आहे. पुढे त्या मॅटरमध्ये चौकशी सुरू करण्यात आलेली आहे आणि आता ते जे फॅमिली मेंबर्स आहात ते आता डिसीज्डचा जे शव आहे ते पुढे घेऊन PM साठी जात आहे आणि कायदेशीर कारवाईची व्हेरिफिकेशन जे आहे इन्क्वायरी करून करण्यात येईल. थँक्यू. काय ॲक्शन घेतली आहे? यामध्ये ज्या एक पोलीस अधिकाऱ्याचे विरुद्ध ऑब्जेक्शन त्यांनी घेतलेलं आहे तर त्याची बदली करण्यात आलेली आहे. त्याच्या विरुद्ध डिसिप्लिनरी ॲक्शन घेण्यात येत आहे. आता ते इन्क्वायरी झालेली आहे. डिसिप्लिनरी ॲक्शन घेतल्यानंतर Suspend पुढील चौकशी करण्यात येणार आहे. सर हिंदी हाँ, कल ये मयूर संपत कुंटे 19 वर्षाचा जो युवक है उसकी हैंगिंग सुसाइड डेथ हुई है. तो इस प्रकरण में फैमिली की तरफ से कुछ आक्षेप लिए गए थे और उसमें कुछ एक पुलिस अधिकारी और कुछ लोगों पे भी ऐसे आक्षेप किए गए हैं. तो उसकी इंक्वायरी हमने शुरू की है. उस पुलिस अधिकारी की बदली कर दी गई है. उसके जहाँ तक उसका दोष है तो प्रशासकीय इंक्वायरी चालू है. तो उसमें जो डिसिप्लिनरी एक्शन है वो हम लेने वाले हैं और बाकी जो इस केस में ED दाखिल करने के बाद इंक्वायरी स्टार्ट की है, कायदेशीर कार्रवाई की जाएगी. सर लेकिन आंदोलक का कहना है कि ये जो इंक्वायरी है उनको पहले सस्पेंड करो, बाद में इंक्वायरी करो. देखिए, ये अभी उनसे बात हो गई है. आंदोलक यहीं पे आए थे. इंक्वायरी करने के बाद ही कोई डिसिप्लिनरी एक्शन लिया जाता है और उस इंक्वायरी के लिए 10 दिन का टाइम नहीं है. हमने इंक्वायरी कर ली है और जो भी एक्शन है वो हम प्रशासकीय प्रोसीजर प्रमाणे सर पिछले 24 घंटे से वो लोग रास्ते पर बैठ कर प्रोटेस्ट कर रहे हैं, इसके बारे में क्या कहना? देखिए, पहले वो रास्ते पे नहीं बैठे थे. पहले वो इधर पुलिस स्टेशन आए थे, इधर बाहर बैठे थे. आज दोपहर में उनकी हमारी टीम से बात हो गई थी. वो कन्विंस होने के बाद जा रहे थे. फिर दोबारा कुछ तो सवाल उनके समाधान नहीं हुआ, उसकी वजह से वो कुछ समय पहले जाके रास्ते पे बैठ गए थे. तो अभी उनका समाधान किया. उनका वो कहना है कि PSI चौहान है जिन्होंने काफी सारी जाति की है उस लड़के के जी. साथ में, उस अंडर प्रेशर में उसने फांसी लिया कुछ इसी